नमस्कार. या प्रश्नात काय म्हणलंय, ए बी सी हे 3 नळे 6 तासात टाकी भरतात. एक हौद आणि तोच हौद 2 तासानंतर सी नळ बंद केल्यावर ए आणि बी मिळून 7 तासात भरतात. तर फक्त सी नळाला हौद भरायला किती वेळ लागेल? अशा प्रश्नात आपण काय लिहितो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे टोटल वर्क किती केलं गेलंय किंवा त्या हौदाची साईज, त्या टाकीची किती टोटल साईज आहे. स्पीड म्हणजे प्रत्येक नळाची इफिशियन्सी, म्हणजे प्रत्येक नळाचा स्पीड एवढ्या टायमात किती स्पीडने, एका तासात किंवा एका मिनिटात काय ते दिलं असणार, त्याचं तास दिले म्हणून एका तासात किती पाणी भरलं जातं त्या नळाद्वारे. टी म्हणजे किती तास तो नळ चालू आहे, अशा प्रकारे टाइम. मग इथं पहिल्यांदा काय म्हणलं, ए आणि बी आणि सी हे तिन्ही मिळून म्हणजे ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून 6 तासात भरतात. तिघांच्या पुढं आणि टाइमच्या खाली 6. 2 तासानंतर सी नळ बंद केला. मग उरलेलं कोण कोण उरलं, ए आणि बी उरलं, कारण सी बंद केलाय, सी गेलाय ए बी सी मधून. मग उरला ए प्लस बी. हे 2 तासानंतर म्हणजे 2 तास, हे 2 तास आहे ना, तिन्ही नळ चालू होते. तिन्ही नळ असं लिहितो. 2 तासानंतर हे ए आणि बी चालू आहे फक्त, आणि त्यांना 7 तास लागतात. आता इथे एकदा 6 तास लागतात, इथे एकदा 7 तास लागतात. म्हणजे टोटल आपण साईज किती घेऊ शकतो, किंवा टोटल वर्क किंवा टोटल हौदाची साईज किती घेऊ शकतो आपण, किती लिटरची, तर ह्या दोघांचा लसावी 7 चुकून 42. 42 साईज आहे टोटल घेतली, तर 42 इज इक्वल टू स्पीड इंटू 6, म्हणजे 6 7 42, 7चा स्पीड. म्हणजे ए बी सी या 3 नळांची इफिशियन्सी म्हणजे स्पीड किती आला, 7चा आला. म्हणजे ते एका तासात 7 लिटर टाकी भरतात. दुसऱ्या तासाला 7, असे 6 तास टाकी चालू ठेवली तर 7 चुकून 42, 6 तास असे तिन्ही नळ चालू ठेवले तर 7 चुकून 42, टोटल टाकीची साईज 42 भरली जाते. तसंच ए आणि बी म्हणून एका तासात किती भरणार. आता हे काय झालं, 2 तास 3 नळ चालू आहे बरं का, आपल्या गोष्टीमध्ये 2 तास तिन्ही नळ चालू आहे. म्हणजे ते तिन्ही नळ एका तासात 7 साईज भरली जाते ना, 7 लिटर, तर 2 तासात किती भरले जाईल, 7 दुने 14. टोटल साईज किती आहे टाकीची आपल्या, 42. म्हणजे 42 वजा हे 14, जे 2 तासात भरले जाणार. 2 तासानंतर सीवळ बंद केलं ना, म्हणजे 2 तास आधी तिन्ही नळ चालू होते, म्हणजे 7 दुने 14 भरली गेली. 42 मधून 14 गेले 28. आता उरली किती, ह्या दोघांना मिळून भरायला 28च साईज उरली, 28. आणि त्यांना किती वेळ लागतो, आता 7 तास लागतात ए आणि बी ला. हे 7 टाइम खाली 7 तास घेतले. भरायचे किती, आता 14 तर भरली गेली, म्हणजे 42 मधून 14 गेले, 28 लिटर भरायची उरली. 28 लिटर भरायला त्यांना आता कितीचा स्पीड लागेल, 7 चोक 28, 4 स्पीडने त्यांची गाडी चालणार. आता आलं लक्षात. आता ए आणि बी ला 28 लिटर भरायचे, प्रत्येक तासाला ते 4 लिटर भरतात, टोटल 7 लिटर 7 तास चालणार, म्हणजे 7 चोक 28. समजलं इथपर्यंत. आणि आता प्रश्न काय विचारले, तर सी नळाला टाकी भरायला, हौद भरायला किती वेळ लागेल. आता सी नळाचं, आता ए बी सी झालं, ए बी झालं, आता फक्त सी ची इफिशियन्सी कशी करता येईल. आता इथं बघा, ए बी सी ची इफिशियन्सी दिली 7 आणि ए आणि बी ची इफिशियन्सी दिली किंवा स्पीड दिला 4. मग याच्यातून हे वजा केले, ए बी सी म्हणून ए बी वजा केलं, खाली उरला सी. तिघांची इफिशियन्सी किंवा तिघांचा स्पीड 7 होता, त्या स्पीड मधून ए आणि बी चा स्पीड वजा केला 4, म्हणजे उरला फक्त सी चा स्पीड, म्हणजे 7तून 4 गेले 3, म्हणजे सी चा स्पीड किती आता 3. म्हणजे याचाच अर्थ सी एका तासात 3 लिटर टाकी भरते. तर आपल्याला काय म्हणलंय, नळाने हौद किती वेळात भरला जाईल. हौदाची साईज किती टोटल मानलेली आपण, 42. म्हणजे आता 42 लिटर भरायचे, एका तासात 3 लिटर भरले जाते. तर टाइम किती, हा टी काढायचा आपल्याला. हा टी 3 गुणिले इकडे भागिलेला 42 भागिले 3, 14 1 14, 14 28, 14 3 42, म्हणजे टाइम किती आला, 14. किती तास लागणार, 14 तास. ओके, समजलं. थँक्स पहिल्याबद्दल.